चला मित्रांनो, काय काय प्रश्न आहेत विचारा, आपण बघूयात. द आर्टिकल वगैरे काय काय विचारायचं होतं बोला फटाफट. ए आर्टिकल कधी वापरतो मला पहिल्यांदा सांगा बरं. द च झाल्यानंतर आपण आर्टिकल बद्दल थोडस बोलू आणि पुढे जाऊ. सांगा बरं, ए आणि एन बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? हे आर्टिकल आहे ना, हे जनरली कॉन्सोनंट ज्यावेळेस असतं आणि एक वचनी असतं तर त्यावेळेस हा ए आर्टिकल वापरला जातो. अन बरोबर आर्टिकल बद्दल तर सिंपल आहे का जे ए आय ओ यू वॉवेलच्या पूर्वी येत असतं बरोबर ते पण एक वचनी अशा स्वरूपात असायला हवं. बरोबर ऍक्च्युली ए आणि एन दोघांचा पण अर्थ काय आहे? एकच आहे ना. हो हो. याचा पण अर्थ एक आणि याचा पण अर्थ एक. ठीक आहे, परंतु बेसिक एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय अंडरलाईन केली पाहिजे की ए वापरायचा की एन वापरायचा. यांना आपण इनडेफिनिट आर्टिकल म्हणतो ना, है ना, हो अनिश्चित आर्टिकल उपपद. आता त्याच्या अगोदर म्हणजे कोणत्या शब्दाने ते सुरू झालंय, कोणत्या अक्षराने शब्द सुरू झालाय हे न बघता कोणत्या आवाजाने सुरू झालाय ते बघायला पाहिजे. ठीक, ए आणि एन निवडताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायला पाहिजे, कोणताही शब्द क्राऊड आहे, हा, कोणतं पण असेल, चॅलेंज आहे, तर याला तुम्ही याचे नका बघू की इथं पहिल्यांदा सी आला का काय आलं. हा, काय पण असेल, समजा ड्रेडफुल, हा, ड्रेस, तुम्ही त्याच्यात कोणतं अक्षर सुरुवातीला आलंय ते न बघता कोणता साऊंड आलाय सुरुवातीला ते बघा. इथपर्यंत समजलं? साऊंड वर फोकस करा. ते वॉवेल आहे का कॉन्सनंट आहे त्याच्यावर नका फोकस करू, याचा ध्वनी काय आहे त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे ना. आणि मग तो ध्वनी जो आहे त्या अक्षराचा तो स्वराचा आहे की व्यंजनाचा आहे ते चेकआउट करा. इथपर्यंत समजलं? म्हणजे इथे कोणतं अक्षर आलंय हे महत्वाचं नाही, त्याचा ध्वनी काय आहे ते महत्वाचं. अक्षरांकडे बघून कोणालाही सांगू नका की हे अक्षर असल्यावर ए म्हणायचा किंवा हे अक्षर असल्यावर एन म्हणायचं, असं कोणालाही सांगू नका. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? येस ऑर नो? अक्षरांकडे बघून ए किंवा एन ठरवू नका, त्याचा आवाज काय होतो त्याच्यावर बघून ठरवा. समजतं का मी काय म्हणतोय ते? अरे बोला. स्वर आणि व्यंजन हे तुम्हाला समजतात का? पहिल्यांदा वॉवेल्स आणि कॉन्सोनंट हे समजताय ना सगळ्यांना? हो सर. आता पहिली गोष्ट, जे स्वर आहे ना ते इंग्लिश मधले नका पकडू, मराठी मधले घ्या. हेमंत सर, समजतं मी काय म्हणतोय ते? हो सर. आपण इंग्लिश शिकवायला जातो किंवा इंग्लिश समजून घ्यायला जातो आणि इंग्लिश मधले स्वर बघतो, तसं नाही हो. बघायचं. स्वर मराठीतले बघायचे. ओके सर. मला ए किंवा एन जरी इंग्लिश मधून वापरायचं असलं तरी पण स्वर शोधताना कोणत्या भाषेतले शोधायचे? मराठी मधले. आपल्या मातृभाषेतले शोधायचे. ओके. हो हो. आणि मग निर्णय घ्यायचा आपल्या मातृभाषेमधला हे पहिलं अक्षर जे आहे हे स्वर आहे की व्यंजन आहे. ठीक आहे ना. हा, इंग्लिश मधून त्याला काय लिहिलंय याच्याकडे बघायचं नाही. हा. ज्यांना ज्यांना ए एन द वापरण्याला प्रॉब्लेम आहे ना, त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? इंग्लिश मधून बघतो आपण. उलट करा, आपल्या मातृभाषेकडून चला. ओके, मातृभाषेमध्ये काय आहे? हा व्यंजन आहे, ते स्वर आहे, ते बघा, त्याला वाचा. तो शब्द वाचल्याशिवाय निर्णय घेऊ नका, नुसतं पहिलं अक्षर बघून नका ठरवू. समजले पर्यंत? कोणतं पण घ्या तुम्ही. आता विंडो घ्या सपोज, चला विंडो. आता आपल्याला एक कळलं की एकच विंडो आहे, बरोबर? एकच विंडो आहे. येस सर. तुमच्याकडे इकडे दोन ऑप्शन आहेत, एक आहे ए आणि एक आहे एन, बरोबर? हो. बोला. येस सर. तर इथे आलेलं अक्षर डब्ल्यू आहे, त्याच्यावर ठरवू नका. कळलं? हो. किंवा आता इथे लिहिलं आपण वन आईड मॅन,
इथे तुम्हाला दिलेलं ए किंवा एन लिहायला. हो. मग इथे ओ दिलाय, मग इथं मी आता एनच लिहितो. त्याच्यावर ठरवू नका. हम्म. पहिल्या अक्षरावर बघून ठरवू नका. ठीक आहे. तो शब्द वाचा, आपल्या भाषेमध्ये आपण वाचा त्याला, आणि मग ठरवा की पहिलं जे तुम्ही वाचलं ते काय होतं. मराठीमधून बघा, मराठीतून काय आहे, स्वर आहे की व्यंजन आहे ते बघा. तर याला तुम्ही कसं वाचता सांगा हा शब्द. बोला बाकीच्यांनी पण. विंडो. मग इथे बघा, हे काय आहे, व आहे ना, व. त्याच्यावरून ठरवा की अच्छा हे काय, मग व्यंजन आहे ना मराठीमधलं. व हे व्यंजन आहे की नाही आहे, आहे ना. मग ए ला सिलेक्ट करा, एन ला नका. इथपर्यंत समजलं. हो सर. आता इकडे या. हा शब्द तुम्ही कसा वाचता ते बघा. हा शब्द कसा वाचला तुम्ही. व. 1 रुपी. 1 आयड मॅन. 1 आयड मॅन. हा शब्द कसा वाचला, 1 म्हटलं ना. हो. मग इथे हा जो पहिला अक्षर आलाय, आता याच्याकडे बघा मराठीमधून आणि ठरवा स्वर आहे का व्यंजन आहे ते. मराठीतून ठरवा, इंग्लिश मधून नाही. बोला. हे सर मला अक्षर एक प्रश्न मराठी. विचारायचा होता. मराठीमधले स्वर आणि व्यंजन ऍक्च्युली ना त्याबद्दल थोडी साशंकता आहे. इंग्लिश मधले क्लिअर लगेच विदिन 5 मिनिट्स क्लिअर आहे. खरं जे आहे ते टू बी व्हेरी फ्रँकली. ओके ओके, काय हरकत नाही. हा हा, त्याच्यामुळे नाही उत्तर देता येते. ओके ओके, काय हरकत नाही. हा हा. पहिली जी 12 खडी होती ना आपली, एकदम 1 नंबर वाली. हा. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, होती की नव्हती. हा. येस सर, येस सर. ही जी लाईन आहे ना त्याला म्हणायचं स्वर. ओके. 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 हा, येस सर. आता राहील का लक्षात. येस सर. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा, हे आहे ना. हा? हा. आता त्याच्यामध्ये अजून 2 वाढले आहेत. आता 14 खडी झाली. 12 अक्षर होते म्हणून त्याला 12 खडी म्हणायची ना. 2 वाढले, आता 14 खडी झाली आता. पहिल्या याच्यामध्ये ए नव्हता ना. ए होता का मराठीमध्ये ए. एंड मधला ए होता का मराठीमध्ये आधी, नव्हता. तो आता आलेला आहे. हा, अ होता का अगोदर, मला सांगा. हे 2 अक्षर होते का मराठीमधले अगोदर आपल्या 12 खडीमध्ये. पटपट सांगा. नव्हते सर. नव्हते सर. अ आ इ ई मध्ये हे दोघं होते का, नाही. नव्हते. आता ते आलेले आहे. म्हणून ज्याला आपण अगदी 12 खडी म्हणायचो तिला आता 14 खडी म्हणतो. कळलं काय. ही जी लाईन आहे तिला म्हणायचं स्वरांची लाईन. इथपर्यंत क्लिअर आहे का आता. बोला पटपट. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा, आणि हे ए आणि ओ एवढे असले की त्याला स्वर म्हणायचे. इथपर्यंत क्लिअर आहे का आता. येस सर. येस सर. बरं. क ख ग घ ग च छ ज ज न ट ठ ड ढ ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ श्र. हे शिकलो की नाही लहानपणी आपण. हो सर. हे सगळे व्यंजन आहेत. कळलं का. हा. येस नो बोलत चला प्लीज. हो सर. आता मला सांगा, हा शब्द आपण कसं काय वाचलेलं, 1 म्हटलं की नाही. हा. आता हे काय आहे तुमचं. अ आ इ ई मध्ये आलं का हे व. नाही. नाही आलं नाही. ना? व्यंजन आहे ना. हो. हो. येस सर. हो, त्याच्यामध्ये व्यंजन आहे अक्षर सर. ल हो. व श स ह ळ क्ष ज्ञ मध्ये आलं नाही ना. हो. 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 हे कोण आहे आपलं, व्यंजन आहे की नाही मराठीमधलं साधं सोपं. हो. मग हे व्यंजन आहे हे पहिलं अक्षराचं. हो. इथं काय दिसतंय याच्याकडे नका जाऊ. इथं ओ दिसतो, इथं काय दिसतो, इथं काय दिसतंय. त्याला मी असं वाचून बघितलं तर व आलं सुरुवातीला. व काय स्वर नाहीये. व काय आहे, व्यंजन आहे. व्यंजन आहे. म्हणून याच्या अलीकडे एन नाही लिहायचं, ए लिहायचं. कळलं का नाही कळलं. येस सर. म्हणजे आपल्याला बरेच लोक सांगतात ना, ए ई आय ओ यू असल्यावर एन लिहा, असं म्हणतात की नाही. याच्यावर आपला हमला चाललाय पहिल्यांदा. आपण शिकलो की नाही लहानपणापासून, ए ई आय ओ यू ने सुरुवात असल्यावर एन लिहावे. हो.
तसं नाही बघायचं. याच्या सुरुवातीला ओ आहे तरी पण याच्या अगोदर एन नाही येणार. का बरं नाही येणार? कारण याला वाचल्यावर व होतो आणि व काय आहे? आपलं व्यंजन आहे. व्यंजनाच्या अलीकडे एन लिहित नसतात, स्वरांच्या अलीकडे लिहितात. हे कळलं का? अरे बोलत नाही. हो सर. सर ऍक्च्युली हा जो काही क्वेश्चन जो शिकवलेला होता ना, इट स्टार्ट विथ द वॉवेल्स बट इट क्रिएट्स द साऊंड ॲज लाईक अ कॉन्सनंट आय थिंक. बर, सोप्या शब्दात लक्षात ठेवा. फक्त वाचून बघा त्याला, कशाने सुरू होऊ देत. आपल्याला वाचताना आपल्या तोंडात आवाज येणार आहे ना, हो. इथे चेक करा ना, व्यंजन आलं की स्वर आलं. व्हेरी सिंपल. आता हे घ्या, युनिट. इथे यू दिसतोय, इट स्टार्ट्स विथ वॉवेल और सो और वर्ड, हे विसरून जा. शुद्ध आपल्या मराठीमध्ये लिहून काढा त्याला. याला मराठीतून लिहिल्यावर कसं लिहिणार तुम्ही मला सांगा? युनिट असं लिहिणार की नाही? हो. मराठीतून लिहून बघा. मुलांना पण हेच सांगा, मराठीतून लिहा बरं याला. याला सुरुवातीला काय आलं? य आलं ना. हो. काय आहे य? व्यंजन आहे की स्वर आहे? हा व्यंजन आहे ना सर. हा, यर लव श अळक शब्द तिकडे आला ना. हा. अवधूत, श्रद्धा, रोहिणी बोला. व्हेरी बॅड. कोण आहे हा? व्यंजन आहे. म्हणजे कोण? कॉन्सोनंट. म्हणून इथे ए येणार, एन नाही येणार. फार महत्वाचं नॉलेज घेऊन जा बरोबर. त्यानंतर कोणत्याही मुलाला त्रास द्यायचा नाही. चला, डॅश मारून एलिफंट लिहिलं. आता हे लहानपणापासून शिकलोय आपण. याला एली म्हटलंय ना तुम्ही, किंवा इलेफंट किंवा एलिफंट, काही पण म्हणा. सुरुवात ए नी झालंय. अ आ इ ई उ उ ए. ए आला की नाही स्वरांचा त्याच्यामध्ये? येस सर. येस. म्हणून आपण इथे एन लिहिलंय. इथे ई आलाय म्हणून नव्हे. बिलकुल. म्हणजे काय येतं म्हणून तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे. आता हा शब्द बघा. आता इथे सुरुवातीला काय आलं? ह आलं, बरोबर. आता आपल्या महाराष्ट्रापैकी जे जे लोक त्याला हवर म्हणतील, हवर, हा. ते सगळे असं लिहितील ना. मराठीतून मी म्हटलं त्याला. हो. हो. पण आपण मुलांपर्यंत पोहोचवा की ह नाहीच याच्यात, ह सायलेंट आहे याच्यात. मग याला इतका शुद्ध उच्चार त्याचा हा आहे खरा, आर. या शब्दाचा उच्चार आर आहे. हे जर नसेल कळत तर किमान आवर पर्यंत तरी हा पॉइंट सगळ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवा पुढे नेऊन. हवर म्हणायचं नाही त्याला, एकतर आर म्हणायचं, नाही जमलं तर आवर म्हणायचं. म्हणून इथे अ आहे, स्वर आहे ना, म्हणून इथे एन येईल. पॉइंट क्लिअर होतो की नाही मला सांगा. डाऊट असेल तर मला सांगा, विचारा. बिलकुल सर. बिलकुल. मुलांपर्यंत पोहोचवा. आता हा शब्द घ्या. जोपर्यंत आपण त्यांना हॉनेस्ट म्हणायला लावू तोपर्यंत त्यांचं काय चुकलं बिचाऱ्यांचं? ते एच म्हणतील ना त्याला. आपल्याला जर माहित असलं की हे हॉनेस्ट नाहीये, ऑनेस्ट आहे, याच्यामध्ये एच नसतो, फक्त दिसतो तो, बाकी तो सायलेंट आहे. मग ऑनेस्ट असेल तर कोणी येडा पण सांगाल ना हा स्वर आहे म्हणून. हो. मॅनच येणार ना. बिलकुल. ए आणि एन मधली गफलत पहिल्यांदा दूर करू. कोणता पण शब्द दिलेला असतो, मला युनिव्हर्सिटी दिलेला असो, युनिट दिलेला असो, आंब्रेला दिलेला असो, त्याच्यामधलं स्वर कोणता आहे ते चेक करा. हे कशाने सुरू झालं हे नका बघू. ओके. आता हा शब्द घ्या, येल्लो. याला लिहून बघा, येल्लो, येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. मग बघा, अच्छा इथे य आला म्हणजे कोण आला? व्यंजन आला की नाही? कॉन्सोनंट आला की नाही मला सांगा. You must understand whether this is a consonant or this is a vowel.
स्वर एका व्यंजन आहे. मुलांचाही गोंधळ होईल, तुमचंही होत असेल. दूर करा त्याला, मराठीतून लिहून बघा, मग तुम्हाला कळेल की अरे हा इथं कॉन्सोनंट आहे, इथे ए यायला पाहिजे, नाही चालणार आहे. कळलं का इथपर्यंत? बोला. कळलं. हो सर. पुसू का ह्याला? एक मिनिट. का पुसू का ते पण नाही सांगत? पुसा सर. हो सर, पुसा, लिहून झालं. इथं का नाही हेही हो माहित सर. नाही. जेव्हा एखादी गोष्ट, जेव्हा एखादी वस्तू, जेव्हा एखादा घटक, नेचर मधला कोणता पण एखादा घटक तो एखाद्याचं रिप्रेझेंटेशन करत असेल, त्यावेळेला पण त्याच्यामध्ये कॉन्सनंटने सुरुवात जर होणार असेल तर आपण त्याला ए म्हणतो. ए रिव्हर है ना, कळलं? दिस इज ए रिव्हर म्हणतो आपण. आणि ए खास करून कधी वापरतो आपण? जेव्हा ती गोष्ट तुम्ही पहिल्यांदाच कोणाला तरी सांगताय. मला वाटतं हे पण हा पॉईंट सांगितला होता अगोदरच ना. हा, जी बघा, लॉंग लॉंग अगो देअर वॉज डॅश डॅश किंग. सांगा आता, ए का द? बोला. अ किंग. अ किंग. का बरं अ किंग? द किंग का बरं नाही? पहिल्यांदाच तुम्ही सांगते त्याला की एक राजा होता, एक म्हणजे अ, जो तुम्हाला माहित नाही अजून, तो राजा. परत जर आला ना तो राजा, आणि इथं परत डॉट दिलं, किंग वॉज ब्रेव्ह. आता काय येईल? द किंग वॉज ब्रेव्ह. आता का बरं द आलं? कारण ह्या राजाचं इंट्रोडक्शन अगोदर होऊन गेलं. मग ए आणि द मध्ये काय फरक आहे? ए ती गोष्ट आहे जी तुम्ही पहिल्यांदा दाखवता, द ती गोष्ट आहे जी तुम्ही अगोदर लोकांना सांगून झाली. कळतंय का नाही कळतंय? हे छोटे 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 पॉईंट लिहून टाका. छोटे छोटे गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. बारीक सारी गोष्टी माहीत असतील ना तर ए येणार की नाही ते आपल्याला समजलं पाहिजे. हा, जिथे जिथे वन येणारा शब्द असतो, वन, हा, उदाहरणार्थ बघा, द मँगोज आर काहीतरी तिथे मँगोज आहे. हा, हे पण मँगोजला द का बरं लागेल? तुम्ही बघितलेले आहेत अगोदरच मँगो म्हणून. काहीतरी तुमचं काय किलो असतील, सपोज 80 रुपीज, हा, रुपीज 80 पर किलो असं आपण जेव्हा म्हणतो ना, पर किलो, हा, पर केजी, परला कधी कधी ए म्हणतात. हे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? अरे बोला, येस नो काहीतरी. नाही. मग नोट करा, परला ए म्हणतात. तुम्हाला माहितीये, वन्स इन अ वीक असं म्हणतो आपण, आठवतंय का? वन्स अ वीक, वन्स अ मंथ, ऐकलंय का तुम्ही असं कधी? हो सर. वन्स म्हणजे एकदा, अ मंथ म्हणजे महिन्यातून एकदा. मग त्या जो अ मंथ आहे ना, म्हणजे पर मंथ असतो. ठीक आहे. प्रति, पर म्हणजे काय? प्रति. जिथे कुठे प्रति म्हटलेलं असेल त्या ठिकाणी ए म्हणावे, परला ए म्हणावे. हा, जिथे कुठे तुमच्याकडे उद्गारवाचक वाक्य असेल, वॉटने सुरू झालेलं, आपण बघितलं ना माग, वॉटने सुरू झालेलं वाक्य, त्याच्या शेजारी नेहमी ए असतो. माहिती आहे का तुम्हाला? वॉट डॉट डॉट लवली फ्लॉवर. सांगा आता इथे कोण येईल? बोला, ए का द? कॅन. ए. राईट. वॉटला जोडून नेहमी ए येणार. परंतु जर असं असलं, वॉट डॉट डॉट आयडिया, आता काय येईल? का बरं? इथं आय म्हणून का नाही. नाही? याला लिहून बघितलं तर आयडिया झालं होतं ना, म्हणून अ आला होता, म्हणून एन. कळतंय का? हो की नाही बोला. हो. समजते सर, समजते.
चला आता ए आणि एन मला वाटतं कळलंय सगळ्यांना. जी गोष्ट एक आहे कॉन्सोनंटने सुरू झालेली आहे, काउंटेबल आहे, हा काउंटेबल आहे, याला काय म्हणायला पाहिजे? ए म्हणायला पाहिजे, राईट. जी गोष्ट वाचून बघितल्याच्या नंतर पहिल्यांदा स्वराचा अनुभव येईल, त्याला काय म्हणायला पाहिजे? एन म्हणायला पाहिजे. अजून एक गोष्ट फार महत्वाची, इंग्रजीच्या एबीसीडी मधले काही अक्षर असे आहेत की ज्यांचं आपण ऍब्रिव्हिएशन केल्याच्या नंतर किंवा एखादी पदवी वगैरे लावल्याच्या नंतर ते अक्षर आपण शॉर्टकट म्हणून वापरतो, बरोबर. असे कोणकोणते अक्षर आहेत की जे दोन दोन अक्षरांचे बनलेले आहेत? बघा, हा सिंगल आहे, हा, तो कोणता पण घ्या, आता हा घ्या, याला तुम्ही कसं वाचता? बी म्हणता की नाही? हो येस और नो? हो मग हे एकच अक्षर झालं की नाही? हो. पण याला तुम्ही कसं वाचलं? एम वाचलं ना? एम. हे किती झाले? एक आणि दोन, दोन झाले ना? हो दोन अक्षरांचं झालं की, दोन अक्षरांचं झालं की नाही? हे बरोबर आहे. असे कोण कोण आहेत ते शोधा. ठीक आहे, मला वाटतं एबीसीडी, ए बी सी डी ई एफ, एफ घ्या, एफ जी एच एच. आता मी खूप महत्वाचा पॉईंट सांगतो, नीट समजून घ्या. हा, ए बी सी डी ई एफ जी एच, दोन दोन अक्षरवाले, एच आय जे के एल, एल पण दोन अक्षरांचा आहे ना, ए आणि ल. अजून एल एम, एल एम एन, ओ जाऊ द्या, पी जाऊ द्या, क्यू जाऊ द्या, हा, आर, पी क्यू आर, एस टी, यू जाऊ द्या, व्ही यू व्ही डब्ल्यू, डब्ल्यू ला व्यंजन आलंय, त्याला काय झालं म्हणजे, हा, नंतर काय एक्स ना, एक्स व्ही डब्ल्यू एक्स, नंतर वाय, वाय ला पण व्यंजन आलं, झेड जी, है ना. या अक्षरांकडे व्यवस्थित बघा बरं तुम्ही जरा. ह्या अक्षरांपासून सुरुवात होणाऱ्या ज्या पदव्या असतील ना, हे अक्षर नीट बघा. आता कोणतं पण एखादं कोणतं, आता आय वरून आपण घेतलं, आय ए एस असतं की नाही? सांगा पटपट, हो बोला. मग ही पदवी आहे की नाही? आय ए एस, आय पी एस ऑफिसर आहे की नाही? हो मग याला तुम्ही वाचताना आय ए एस असं म्हटलं ना, मग अ ने सुरुवात झाली ना, म्हणून एन लिहायला पाहिजे. इथं आय दिसतो म्हणून नाही, कळतंय? एखादा कंपनीचा शॉर्ट फॉर्म आहे एफडीसी, किंवा आपली बँक घ्या, कोणती आपली एचडीएफसी बँक आहे ना आहे ना सगळ्यांच्या परिचयाची. हो एखाद्या सेंटेन्स मध्ये दिलं एचडीएफसी बँकेचं. आता इथं याची हे अक्षर एच आहे ना, हो हे सुरुवातीला ए आलं की नाही? मग याच्या हो. अलीकडे काय झालं पाहिजे? एन एचडीएफसी. समजतंय का? ह्या सगळ्यांच्या अगोदर स्वर आहे की नाही? बघ बरं, ए ए अ ए ए ए अ ए ए, हा पण ए आहे की नाही आहे? मलाच ऐकायला येत नाही. समजतंय का? समजते सर. म्हणून या अक्षरांनी सुरू होणाऱ्या ज्या पदव्या आहेत त्यांच्या अगोदर एन लिहायला पाहिजे. कोणतं पण असू एम वरून एखादं असं, समजा एम एल ए. एम एल ए म्हणजे कोण बरं? आमदार. आमदार, त्याला एन म्हणायला पाहिजे. एन वरून काय असेल? एनसीसी असेल, याला पण काय म्हणायला पाहिजे? एन म्हणायला पाहिजे. आर एस एस सध्या आहे, आर एस एस, याच्या अलीकडे काय म्हणायला पाहिजे? एन म्हणायला पाहिजे. हे कळतंय का? येस बोलत सर. जा रे पटपट पटपट. हो तुमचे निम्मे प्रश्न तुम्ही न बोलल्यामुळे तयार झालेले आहे. एसएससी बोर्ड आहे, मला एन म्हणायला पाहिजे. एचएससी बोर्ड आहे, एन म्हणायला पाहिजे. ठीक आहे, नुसतं एकच अक्षर असेल ना, नुसतं एकच अक्षर असेल, दिस इज डॉट डॉट, बघ असं असलं अख्ख्या, दिस इज डॉट डॉट एक्स. आता इथे काय लिहिणार?
अरे बोला, दिसत नाही का बोलत नाही काय कळत नाही मला तुमचं. एन अरे ए लिहिणार का एन लिहिणार? एन एन लिहिणार. का बरं? याला आम्ही एक्स असं वाचलं ना, सुरुवातीला काय आला त्याच्या? ए आला. कळतंय? पुसू का? अरे पुसू का? हो सर, पुसा ना, पुसा. हो सर. पुसायचं का नाही ते तरी सांगत चला. चला, द कधी वापरतो आपण? सगळ्यात पहिला पॉइंट, जी गोष्ट अगोदरच येऊन गेली आहे, ठीक आहे, किंवा जी ऐकणाऱ्याला पण माहिती आणि बोलणाऱ्याला पण माहिती आहे, त्याच्या अगोदर द म्हणावे. नोट डाऊन करा. जी गोष्ट बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही माहिती आहे, वेल नोन आहे, पॉप्युलर आहे, फेमस आहे, किंवा जिचा परिच्छेदामध्ये अगोदर उल्लेख येऊन गेलेला आहे. गव्हर्नमेंटने डॉट डॅश सुरू झालं, हा, डॉट डॉट गव्हर्नमेंट इज ऍक्टिव्ह. आता इथे तुम्हाला ए, एन, द, जर तुम्ही एन तर काही येणार नाही, राहिले ए आणि द. जर तुम्ही ए म्हटलं, याचा अर्थ ही गव्हर्नमेंट कोणती ही कोणालाच माहित नाही. कळलं? आणि जर तुम्ही द म्हटलं तर याचा अर्थ बोलणाऱ्याला पण माहिती आहे कोणती गव्हर्नमेंट. आत्ताची गव्हर्नमेंट बद्दल गोष्ट चालली आहे, बोलणाऱ्याला पण माहिती आहे आणि ऐकणाऱ्याला पण माहिती आहे, तेव्हा काय लिहायला पाहिजे? त्याला द लिहायला पाहिजे. कळतंय का? मीच कळतंय का म्हणतो 100 वेळा. कळते सर. कळते. अजून एक पॉइंट समजून घ्या. शी इज गोइंग टू स्कूल, बरोबर? हा, माय फादर इज गोइंग टू स्कूल. टू गिव्ह टिफिन. चला, याच्यातला कोण डॉट डॉट नंतरच्या जागेवर त्याच कामासाठी चाललंय ज्या कामासाठी ती वस्तू बनली आहे? वस्तू किंवा वास्तू. 1 नंबर वाला का 2 नंबर वाला? 2 नंबर वाला. कोणती वास्तू आहे? शाळा आहे ना? हो. बाकीच्याने बोला. रोहिणीताई बोला, तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना याच्यातल्या अडचण तुम्हाला? हो. बोला ना मग. ही आता इथे वास्तू कोणती आहे? शाळा. इथे पण कोणती आहे? शाळा. शाळा कशासाठी असते? अरे बोला. शिकण्यासाठी. शिकण्यासाठी. मग इथे एक व्यक्ती आहे आणि इथे एक व्यक्ती आहे, दोघांपैकी कोण शिकण्यासाठी चालला? शी. इथपर्यंत समजलं का? हो. जी जागा ज्या कामासाठी बनली आहे त्याच कामासाठी तिचा उपयोग होत असला तर तिथे कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. नोट करा. इथपर्यंत समजलं? आता हे पप्पा कुठं चालले? शाळेत. कशाला चालले पप्पा? शिकायला चालले का? नाही. कशाला चालले? टिफिन द्यायला. टिफिन द्यायला. शाळा कशाला? टिफिन द्यायला आहे का? शिकायला होती ना. तुम्ही शिकण्यासाठी सोडून दुसऱ्या कोणत्याही कामाला चालले, सरांना भेटायला चालले, मुलांना बघायला चालले, प्रोग्राम अटेंड करायला चालले, ते शाळेचं काम नाही. शाळा इज मेड फॉर एज्युकेशन. जेव्हा ज्या कामासाठी ती वास्तू बनली आहे ते सोडून तुम्ही भलत्याच कामासाठी चालले तिथं, तिथे द म्हणायला पाहिजे. समजलं का नाही समजलं? हो सर. हो सर. परत एक वाक्य बघा. ही वॉज सेंट
टू डॉट डॉट जेल. He was a cook in dot dot jail. आता दोन्ही वाक्यात एकच माणूस आहे. पहिल्या वाक्यात त्याला शिक्षा झाली, दुसऱ्या वाक्यामध्ये चला जेवण बनवायला तिकडे जाऊन. सांगा कोणत्या वाक्यामध्ये द यायला पाहिजे कोणत्या वाक्यात नाही यायला पाहिजे? पटपट बोला. दुसऱ्या वाक्यात यायला पाहिजे तर. का बरं? कारण तो जेलमध्ये कुकिंग करायला चाललाय, म्हणजे वेगळ्या कामासाठी चाललाय. करेक्ट. त्याला काही तिथं जेवण बनवण्यासाठी थोडी जेल बांधलंय लोकांनी, ना कैद्यांना ठेवण्यासाठी बांधलंय ना. म्हणून इथे काहीच नाही येणार, इथे मात्र द येणार. कळलं का नाही कळलं? बोलत नाही रे तुम्ही लोक. कळलं की नाही कळलं? हो समजलं सर. स्क्रीनशॉट घ्या किंवा काहीतरी करा त्याला. जे जे पॉप्युलर आहे, पॉप्युलर काय काय असतं? धर्मग्रंथ पॉप्युलर आहे ना, धर्म पॉप्युलर आहे. जे जे काही प्रसिद्ध आहे, जगात एकमेव आहे, जगात जे जे काही एकमेव आहे, जे जे काही निसर्गातले घटक आहेत, निसर्ग निर्मित घटक, हे सगळ्यांना द म्हणा. नद्या, मोठे मोठे पर्वत शिखर, यांना सगळ्यांना म्हणा. नद्या, पर्वत, यांना सगळ्यांना द म्हणायला पाहिजे. ठीक आहे ना. कोणती पण नदीचं उदाहरण घेऊ शकतो मी, काही पण. आता हे रामायण आहे ना, द रामायण म्हणायला पाहिजे. सध्या रामायण आणि राम खूप सध्या एकदम हॉट इश्यू आहे ना, द रामायण म्हणायला. अजून काय पुढे तुमच्याकडे? आयफेल टॉवर आहे, एकटाच आहे ना. द ताज ना, एकमेव जे काही असेल जगामध्ये, द ताज, द आयफेल टॉवर, द ग्रेट वॉल ऑफ चायना. लक्ष ठेवा, जी चंद्रावरून दिसते अशी जगातली एकमेव गोष्ट कोणती माहिती आहे तुम्हाला? द ग्रेट वॉल ऑफ चायना आहे ना, त्याच्यामध्ये द येणार नेहमी. निसर्ग निमित्त जे काय असेल, निसर्गाचे डोंगर कुठले पण असेल, द हिमालय ना. पर्वत रांगा जेवढ्या पण आहेत ना, पर्वत रांगा, द माउंट एव्हरेस्ट. एकमेव आहे, फेमस आहे. परंतु बाकीचे काही जे आहे ना जगातले माउंट्स, शिखर, त्यांना काही द लावत नसतात. डायरेक्ट माउंट मध्ये डिस्टर्ब करतो तुम्हाला. काही काही ठिकाणी जनरली आपण इंडियन हा शब्द आहे, अन इंडियन हा येतो, पण काही काही लोक द इंडियन वापरतात. मग हे काय? अन इंडियन बरोबर आहे जेव्हा तुम्ही कोणताही एक नवीन इंडियन पकडून आणला तर. ठीक आहे. अन म्हणजे एक, इथपर्यंत समजतंय का? ए आणि एन म्हणजे एक. तुम्ही नवीनच दाखवताय कोणाला पण, आय एम एन इंडियन, बघ मी पण एक इंडियन. ए म्हणजे नवीन असलेला जनरल माणूस आला. आणि द इंडियन म्हटलं तर काय झालं मग? द म्हणजे स्पेशल. हे कळलं का पहिल्यांदा? द म्हणजे स्पेसिफिक, द म्हणजे स्पेशल, द म्हणजे एकमेव. एकमेव तर नाही म्हणता येणार, पण तो स्पेसिफिक, ज्याच्याबद्दल बातमी चालू आहे ती. द म्हणजे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे ना सारखं 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 सारखं, तो म्हणजे द. आय एम द इंडियन म्हणजे काय माहितीये? माझ्याबद्दल अजून पुढे सांगणार भरपूर काही. मी कोणत्या प्रकारचं इंडियन आहे, माझी भरपूर जाहिरात करणार तुम्ही, याचा अर्थ त्याला म्हणतात द. कळलं? म्हणजे बघा, आय एम द इंडियन, पुढे लगेच माझी जाहिरात होणार मी कसा इंडियन आहे ते. हू डज नॉट हॅव राईट्स. आता एवढी मोठी जाहिरात केली की नाही माझ्याबद्दल, मी असा इंडियन आहे की ज्याच्याबद्दल, ज्याला काहीच अधिकार नाही, विरुद्ध बोललं की लगेच जेलमध्ये टाकता नेऊन. मग अशा वेळेला त्याला काय म्हणायला पाहिजे? द म्हणायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि आय एम एन इंडियन का बरं म्हटलं तर आय ने सुरुवात झाली म्हणून इंडियन. एन. कळलं?
सर हेच समज जर गव्हर्नमेंटच्या बाबतीत असेल तर कसला इंडियन गव्हर्नमेंट का अन इंडियन गव्हर्नमेंट? अँड इंडियन गव्हर्नमेंट म्हणू शकतो आपण त्याला. अच्छा, ठीक पण आहे. असं जर दोनदा आलं तर कसं, म्हणजे सुरुवातीला सांगताना अन वापरायचं का? हा, हे बघा, कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला जर आलं असेल तर त्याला हा. तुम्ही ए आणि अँडलाच पकडा, त्यालाच जास्त तुम्ही फोकस करा. ओके. अच्छा. नंतर येणार असेल तर द गव्हर्नमेंट येणार. हा, ओके. सुरुवातीला पण नुसतं द गव्हर्नमेंट म्हटलं तर याचा अर्थ कोणत्या विषयावर चालू आहे, कोणत्या गव्हर्नमेंट बद्दल बात चालू आहे ते सगळ्यांना माहिती आहे, एवढं लक्षात ठेव. ओके. वी आर लिव्हिंग इन इंडिया एवढं जरी म्हटलं आपण, वी आर लिव्हिंग इन इंडिया, द गव्हर्नमेंट इज व्हेरी गुड हिअर, याचा अर्थ इंडियन गव्हर्नमेंट बद्दल बोलताय म्हणून द म्हटलं ना. त्यांना अगोदर सांगून टाकलं आपण इंडियात राहतो. जी गोष्ट आणि माहिती हे त्याच्यासाठी. आपण अॅन वगैरे आहे ना, म्हणजे हे सुरुवातीला अॅन किंवा द कशाला तरी वापरतातच वर्डला. जसं काल एक वाक्य होतं काहीतरी स्नेकचं, तर तिथे आपण कुठलंच आर्टिकल नव्हतं लावलेलं सुरुवातीला. तर ते थोडं मला कळत नाही की एक नक्की लावायचं कुठे आणि कुठे नाही लावायचं. मी काल परवा पण एक गोष्ट सांगितली होती की ज्या गोष्टीला काही व्हॅल्यू नाहीये, जी गोष्ट एकदम जनरल आहे, हा, त्या गोष्टीला आपण काहीही लावत नाही, त्याला आर्टिकल सुद्धा लावत नाही, एवढी जनरल आहे. कळलं? आय सॉ स्नेक म्हणजे मी साप पाहिला. कोणता साप असू दे, कोणता, तुला काय गरज आहे, असं कोणतं पण एखादा साप पाहिला, आय सॉ स्नेक. आय सॉ ए स्नेक जेव्हा म्हणता तेव्हा मी तो साप पहिल्यांदाच पाहिला असं होतं. कळलं? आय सॉ स्नेक म्हणजे मी साप नावाचा जो काही प्राणी आहे तो पाहिला. आय सॉ ए स्नेक म्हणजे एक असा स्नेक मी पहिल्यांदाच जो पाहिला तो. आय सॉ ए स्नेक. अच्छा. कळलं? आय सॉ, आणि जर द म्हटलं, द स्नेक वॉज, द कळलाय तुम्हाला आता क्लिअर, हा, जे द त्याबद्दल कळलं. बोललं जातंय त्याला आपण द म्हणतो. जे पण ऐतिहासिक ऐतिहासिक जेवढ्या बिल्डिंग वगैरे असतील, संदर्भ जेवढे पण असतील ऐतिहासिक आणि भौगोलिक, जेवढे पण आहे ना खगोल भूगोल, ते सगळ्यांना द म्हणा. द अर्थ, द मून, द सन, द गॅलेक्सी, द मिल्की वे. हा, भूगोलामधल्या सगळ्या संकल्पनांना द म्हणा. समजतंय की नाही समजतंय? हो हो. सर. ज्याला ज्याला इतिहासाचे संदर्भ आहेत ना ते सगळ्यांना द म्हणा. द अच्छा. बीबी का मकबरा, द काय काय अजून तुमचं टिपू सुलतान काहीतरी आहे ना मेमोरियल. हा, जेवढे मेमोरियल्स आहेत ना, मेमोरियल्स लिहून ठेवा. बोलतो मी जे बोलतोय ते लिहून ठेवा. जेवढे मेमोरियल्स आहेत त्या सगळ्या, स्मारक ज्याला म्हणतो ना आपण, हा, त्या सगळ्यांना द म्हणा. जेवढे पण नद्या आहेत त्यांना सगळ्यांना द म्हणा. द गंगा, द ब्रह्मपुत्र, अजून काय काय असेल तुमच्याकडे, द गोदावरी, द कावेरी, है ना, सगळ्या नद्यांना द म्हणा. हा, एक पॉइंट लिहून ठेवा, जर सरोवर असेल, सरोवर, सरोवरांना कोणते आर्टिकल लावू नका, डायरेक्ट लेक लिहा. हा, दाल लेक आहे ना, दल लेक वरती, मान लेक, मानस सरोवर आहे ना, मान सरोवर वरती. सरोवरांच्या नावाच्या अगोदर द लावण्याची गरज नाही, परंतु जर समुद्र असतील, मोठे मोठे ओशन्स आहेत ना, मोठे मोठे, द अरेबियन सी म्हणतो आपण त्याला. ए अरेबियन सी म्हणतो का सांगा बरं? बोला बोला. नाही. का बरं द म्हटलं? कारण ती जगात एकमेव गोष्ट आहे ना, द अरेबियन सी, द अटलांटिक ओशन. ते तर सगळे ए ई आय ओ सुरू झाले, स्वरांनी सुरू झाले, तरी पण आपण त्यांना ए किंवा एन म्हणत नाही. का? कारण ते जगात एकमेव आहे. कळलं? ओके. अजून जे इन्स्ट्रुमेंट आहेत ना, इन्स्ट्रुमेंट, आता कोणतं पण एखादं इन्स्ट्रुमेंट बघा तुम्ही, गिटार असलं, हा, इन्स्ट्रुमेंटला द लावायचं कधी पण, लिहून ठेवा. कोणतं पण इन्स्ट्रुमेंट, ही प्लेज द गिटार. लिहून ठेवा, सगळ्या इन्स्ट्रुमेंटला द लावावे. व्हायलिन, अजून काय काय तुमच्याकडे, हार्मोनियम है ना, त्याला पण द लावायचं. गिटार, व्हायलिन, हार्मोनियम, द तबला, म्हणजे द. सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सना द म्हणावे. अजून जे जे इन्व्हेन्शन आहेत ना, इन्व्हेन्शन्स असतात की नाही, इन्व्हेन्शन सांगा मला पटपट. कशा कशाचा शोध लागला सांगा बरं जगामध्ये? जगात सगळ्यात पहिल्यांदा कशाचा शोध लागला? चाकाचा शोध लागला होता ना, का अग्नीचा? कशाचा? अग्नीचा का चाकाचा? कसला पहिल्यांदा शोध लागला?
चाकाचा. चाकाचा ना. हा, मग जे जे काही ज्याचा शोध लागलाय ना, द व्हील. अजून बल्बचा शोध लागलाय, चला बल्ब, द बल्ब. आयफोनचा शोध लागलाय ना, आयपॉड. याला आयफोन, द आयफोन. जे जे इन्व्हेन्शन आहेत, पॉइंट नोट डाऊन करा, जेवढे जेवढे इन्व्हेन्शन आहेत, डिस्कवरीज आहेत, त्यांना द म्हणा, कारण ते जगात एकमेव असतात, हो की नाही? हा, लिहून ठेवा बरं पॉइंट हे, इन्व्हेन्शन्स ना द म्हणावे. लिहिलं का मला सांगा तुम्ही? द रेडिओ, द टेलिव्हिजन. कळलं का? बोलत चला रे, बोलत पण नाही तुम्ही. कळलं का नाही कळलं हे मला कळत नाही मग. द माईक ना, जे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, द माईक, गिव्ह मी द माईक. जेव्हा जेव्हा द येतो तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ होतो स्पेसिफिक. अजून काय ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो, हा, स्पेशल. आणि ज्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, काय नाही, जनरल येतो, त्याच्या अगोदर कुठलंही आर्टिकल वापरण्याची गरज नाही. ओके, बघा समजतंय का हे? लिहून घ्या. जेवढे गव्हर्नमेंट बॉडीज असतात ना, गव्हर्नमेंट काय काय असतं, लोकसभा, राज्यसभा आहे ना, गव्हर्नमेंट मध्ये काय काय असतं, असेंब्ली. हा, अजून काय काय आहे आपल्याकडे, इलेक्शनशी संबंधित, हा, गव्हर्नमेंट झालं, असेंब्ली झाली, नंतर अप्पर हाऊस, लोअर हाऊस, जेवढे काय आहेत ना हाऊस, त्या सगळ्यांना द म्हणायचं. द प्रेसिडेंट है ना. जेव्हा द प्रेसिडेंट का बरं म्हटलं, कारण एकच राष्ट्राध्यक्ष असतात ना देशाला, द प्रेसिडेंट महत्वाचे आहेत. द प्राईम मिनिस्टर, का बरं द प्राईम मिनिस्टर? महत्वाचे आहेत, पॉप्युलर आहेत, जे जे काही पॉप्युलर आहेत, महत्वाचे आहेत, त्या सगळ्यांना द म्हणा. अजून कशाला द म्हणायला पाहिजे? जिथे जिथे डबल कंपॅरिझन होईल, माहिती का तुम्हाला डबल कंपॅरिझन कशाला म्हणतात? कधी कधी असं, द फास्टर यू वॉक, बघा हे वाक्य बघा, द फास्टर यू वॉक, म्हणजे द आणि फास्टर, बघा बरं काय समजून घ्या हेमंत सर. हो जितका तितका असं जेव्हा आपण म्हणायचं असेल ना, जितकं फास्ट जाशील तितकं लवकर पोहोचशील, म्हणतो की नाही आपण असं ना. हो हो हो. द फास्टर यू गो किंवा वॉक, काही पण म्हणा, द फास्टर यू गो द अर्लियर यू रीच, असं वाक्य असतं. हे थोडस नवीन वाटेल तुम्हाला, परंतु हे समजून घ्या. इथे पण द असतो आणि इथे पण द असतो. कधी? जेव्हा दोन दोन कंपेरेटिव्ह वाले एकाच लाईन मध्ये येतात, दोन दोन कंपेरेटिव्ह अर वाले, हा, लक्षात ठेवा, तेव्हा इथे द ही सुपरलेटिव्ह डिग्री येते. आपल्या सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पण द असतो ना, सांगा बरं. हो, लिहून घ्या, ही इज द ग्रेटेस्ट ना, कालच बघितलं ना आपण, द ग्रेटेस्ट लीडर. जेव्हा जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असेल तेव्हा पण द येणार, जेव्हा जेव्हा डबल कंपॅरिझन केलं जाईल तेव्हा पण द येणार. एखादी विशेष गोष्ट आहे स्पेशल, तेव्हा द येणार. जिच्याबद्दल सगळीकडे बोललं जातंय तेव्हा द येणार. ज्या गोष्टी अगोदर सांगितल्या गेल्या त्याच्याबद्दल येणार ना. जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे तिच्याबद्दल बोलले असेल, माय फादर हॅज गॉन टू द मार्केट. मार्केट फेमस आहे सगळ्या गावात, एकच मार्केट आहे, चालले पप्पा तिकडे, द मार्केट. मला वाटतं कळलं असेल आता आर्टिकल्स. का डाऊट आहे मला सांगा? नाही तर आपण ॲन ऍपल इज रेड असं नेहमी म्हणतो, हा, तसं ऍपल इज रेड तर चुकीचं आहे का ते? नाही, काही कारण गरज नाही. असं कधी वाचण्यात आलेलं नाही. बघा, ॲन ऍपल इज रेड, बरोबर. हो, आणि ऍपल इज रेड, ह्या ऍपल मध्ये आणि ह्या ऍपल मध्ये काय फरक आहे? हा जो ऍपल आहे ना, जगात उपलब्ध असलेलं कोणतं पण ऍपल आहे, अच्छा, जनरल, ज्याला काही व्हॅल्यू नाही.
कळलं इथपर्यंत? येस सर. आणि एन ऍपल इज रेड म्हणजे कोणतं तरी एक ऍपल आहे तुमच्याकडे आणि एन ऍपल इज रेड. अच्छा. दोन्ही पण बरोबर आहेत, ते कोणतंही रॉंग नाही याच्यामध्ये. हं? अजून जेव्हा एक जण रिप्रेझेंटेशन करतो सगळ्यांचं, गिव्ह मनी टू द पुअर, जेव्हा द पुअर म्हटलं जाईल एखाद्या विशेषणापूर्वी, जेव्हा द येईल, द म्हटलं, द पुअर म्हटलं तर तो एकच माणूस पुअर नाही, याचा अर्थ सगळे पुअर लोक एकत्र. समजून घ्या. हेल्प द पुअर जेव्हा म्हटलं जाईल ना, तुम्हाला ऐकायला तर मी काय म्हणतो ते, हेल्प द पुअर जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा तो जो पुअर आहे ना, तो एकच माणूस नसणार, पूर्ण कम्युनिटीला तो रिप्रेझेंट करतो. द पुअर म्हणजे एकच माणूस गरीब नाहीये, सगळे गरीब लोक. द रिच म्हणजे एकच रिच नाही, सगळे रिच लोक. कळतंय का? समजतंय की नाही? हा. हो. द डॉग इज करेजियस ॲनिमल. द डॉग म्हणजे सगळे सगळे कुत्र्यांची जमात आली बघते. हा, द डॉग म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह होतो. अजून बोला, काय विचारायचं विचार आणखी 2-1 मिनिटामध्ये, मग आपण या कोर्सला पूर्ण विराम घेऊ. खालचं ते बोला. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस एक टाकलं होतं वाक्य. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचं काय झालं? ते काल एक मी ग्रुप वरती विचारलं होतं. हा, एक मी तुम्हाला मिनिट त्याचं हा. उत्तर दिलं होतं ना, बरोबर आहे म्हणून. नाही आहे, पण त्याचं होणार कसं पॅसिव्ह? दोन्ही पण प्रकारे होणार ना. वाक्य सांगा ते कालचं. ही गिव्स अ बॉल टू मी. He gives a ball to him, right? He gives a ball to him. आता आपण काल त्या दिवशी काय शिकलो होतो? हा कोण आहे तुमचा सब्जेक्ट, हा कोण आहे वर्ब, बॉल काय आहे तुमचं ऑब्जेक्ट, आणि हिम, हिम पण काय आहे तुमचा ऑब्जेक्ट. बरोबर? हो. हा कोणता ऑब्जेक्ट आहे? डायरेक्ट. हा कोण ऑब्जेक्ट आहे? इनडायरेक्ट. हे समजतंय का पण? हो. मग ऑब्जेक्टने सुरू करायचं ना आपलं, दोन्ही प्रकारे सुरू करता येईल. याने जर सुरू केलं तर ए बॉल, इथं वर्तमान काळ आहे म्हणजे आम्ही जर वापरावं लागेल इज गिव्हन. कळलं? टू हिम किंवा बाय हिम घेऊन टाका पर्यंत. V3 बाय येस असं आपण शिकलो ना, बाय हिम, आणि हे उरलेले सेम टू सेम टू हिम. आता हा मुलगा वेगळा आहे आणि हा माणूस वेगळा आहे, हे कळलं का? हा हिम कोण आहे? हा हिम कोण आहे? हा. हे समजलं इथपर्यंत? हो. आता याने पण सुरू करता येईल ना, याला इकडे घेऊन टाका, ही. आता हा इकडे आल्यावर ही होईल की नाही? परत तसंच आम्ही जर V3, ही इज गिव्हन म्हणजे त्याला दिला जातो बॉल. याला काय दिला जातो? बॉल, ए बॉल. मग काय बाय कोण? आता हा उरला इकडे, बाय हिम. कळलं? इथे 2-2 वेळा ही असल्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकलं असेल कदाचित. ठीक आहे. आणि हीच्या जागी जर मी असेल तर कसं येणार? कुठे? इथे का? इथे का? हा हा. इथे समजा मी असतं तर काय झालं असतं बरं? सांगा बरं तुम्ही सुद्धा. पहिलं तर कळलं, पण हे दुसऱ्या काय असतं? ए बॉल इज गिव्हन बाय हिम टू बी असतं, राईट? इथपर्यंत कळलं? आता तुम्ही याला इकडे घेतल्यावर हीच्या ऐवजी आय नाही होणार का? मला सांगा बरं. याला जाऊ दे, आय होईल ना, आय होईल. मग आय एम गिव्हन होईल ना. अच्छा. हा हा. आय एम गिव्हन. ओके. ओके, काय काळजी करू नका, आपण कनेक्टेड आहोत दररोज. तुम्ही दररोज मला डाऊट विचारू शकता. हा, काही काळजी करायचं काही कारण नाही. अजून कोणाला काही डाऊट आहे याच्यातला? नाही. वेगळं काही? सिलेबल म्हणजे काय नक्की? असं करा, एक तर तुम्ही व्हिडिओ चालू करत नाही ना रोहिणीताई. तुम्हाला मी 100 वेळा म्हटलं व्हिडिओ चालू करा, अरे ते व्हिडिओ चालू करा. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आता आवाज काही खरं नाही तुमच्या नेटवर्कचं, माहिती का? मी तुम्हाला 100 वेळा सांगितलेलं. मी इतक्या ऍक्टिव्हिटी घेऊन शिकवणारा माणूस आहे. तुम्ही लोकांनी व्हिडिओ बंद करून ठेवल्यामुळे माझा नाईलाज झालाय. ठीक आहे, नाही तुम्हाला एका मिनिटात शिकवलं असतं काय असतं सिलेबल. असं करा, कोणताही शब्द वाचताना ही खालची हनवटी जितक्या वेळा खाली जाईल तितके सिलेबल त्या शब्दामध्ये असतात. सिलेबल म्हणजे पार्ट ऑफ अ वर्ड.
एका शब्दाचे किती तुकडे तुम्ही करता? आता वर्ड शब्द म्हणजे वर्ड एकदाच खाली जाईल ना. वर 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 हम्म. खालची हनुवटी किती वेळा खाली गेली तितके सिलेबल त्या शब्दामध्ये असतात. वर एकदाच खाली गेली ना मग एक सिलेबल. कळलं का नाही? अच्छा. ड्रायव्हर म्हटलं आपण, ड्रायव्हर किती वेळा गेली? 2 वेळा खाली गेली ना 2 वेळा. हनुवटी. हा. मग त्याला काय म्हणतो? 2 सिलेबल आहे त्याच्यात. ओके. सिलेबल म्हणजे शब्दांचे तुकडे, गट. एका लॉट मध्ये एका स्ट्रोक मध्ये किती म्हणायचंय तुम्हाला तेवढा भाग म्हणजे त्या शब्दाचा सिलेबल. हम्म. ओके. हो. ठीक आहे. चला, खूप आनंद वाटला सगळ्यांबरोबर मला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या. मला वाटतं तुम्हालाही मजा आली असेल एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये ना. येस ऑर नो? तर एक आहे वुड हॅव म्हणजे तुम्ही भूतकाळातली इमॅजिनेशन असं सांगितलेलं ना, हा, तसं कुड हॅव म्हणजे काय मग? दोन्ही पण भूतकाळ. वुड म्हणजे त्याचा सुरुवातीचा भाग. आय वुड गो म्हणजे मी गेलो असतो. कल्पनाच करताय तुम्ही. वुड हॅव गॉन म्हणजे मी जाऊन नाही पोहोचलेलो असतो आतापर्यंत, जाण्याची क्रिया होऊन गेली असती पण कल्पनाच आहे. सेम तसं कुड. कुड म्हणजे मी करू शकत होतो. ठीक आहे. आणि कुड हॅव म्हणजे काय? करू शकलेलो असतो, म्हणजे ते जे काही मी करू शकत होतो त्याला मी पूर्णत्व देऊ शकलो असतो, त्याला म्हणतात कुड हॅव. ठीक आहे. अच्छा. कुड म्हणजे आय कुड डू दिस, मी हे करू शकत होतो किंवा मी हे करू शकलो. आय कुड हॅव डन दिस, मी हे करू शकलेलो असतो, म्हणजे करू पण मला जे करू शकतोय मी ती गोष्ट कम्प्लीट झालेली असते. ठीक आहे. करू शकलेलो असतो मी म्हणजे त्याला यश मिळू शकलं असतं. दॅट इज इट. हा, सर एक क्वेश्चन होता, एक लास्ट हा विचार. बऱ्याचदा आहे ना ते इंग्लिश न्यूजपेपर मध्ये ना 2-2 हेल्पिंग वर्ब दिलेले असतात. समजा आय हॅव हॅड, हॅव पण दिलाय आणि हॅड पण दिलाय. हा, आता नेमका याचा अप्रोप्रिएट मिनिंग कसा लावायचा असतो तो? बरं बरं, एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करतो छानपैकी. हा, हा. त्यामध्ये बघून घ्या. हा, आणि त्या मी हॅव हॅज हॅडच्या वेळेला पण सांगितलं होतं आपण. तरी पण तुम्हाला याच्यावर आपण 1 तासाचं स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे. तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशल पोस्ट करतो. तरी पण 1-2 मिनिटात, कारण मला पुढची बॅच आहे हे समजून घ्या. जेव्हा आपण आय हॅव हॅड असं जेव्हा म्हणतो तेव्हा हा V3 असतो आणि हा हेल्पिंग वर्ब असतो. ठीक आहे. ओके. हॅडला तेव्हा घेतलेला या अर्थाने घ्यायचं असतं. म्हणजे याचा अर्थ झाला मी घेतलेला आहे. कळलं? ओके. हॅवचा दुसरा अर्थ एक नुसता माझ्याकडे आहे असं नाही होत. हॅवचा दुसरा अर्थ होतो घेणे, सामोरे जाणे, अनुभवणे, तो पण होतो. मग त्याचा थर्ड फॉर्म आहे हे. ठीक आहे. मग इथं घेतलेला आहे. आय हॅव हॅड माय लंच म्हणजे मी माझं जेवण घेतलेलं आहे, म्हणजे खाल्लेलं आहे, पिलेलं आहे. कळलं का? येस सर. आय हॅव हॅड टी म्हणजे मी चहा घेतलेला आहे असं. हा, ठीक आहे. येस सर. तर हे बाकीचे ऍडव्हान्स पर्सनल ग्रामर आणि विचारा. स्पीकिंगचं एकत्र एक बॅच आहे आणि नुसती स्पीकिंगची एक वेगळी, असे 2 आहेत का ते? हा, आता तुमच्या त्याचे लक्षात 2 आलं आपण वेगळ्या इतके वेगळ्या आहेत. दिवसापासून ग्रामर शिकतो, किती डीप मध्ये ग्रामर शिकतोय, बरोबर आहे की नाही? हा. आता ज्यांना बोलायला शिकायचंय त्यांना ह्या गोष्टी शिकवून तो कधी बोलणार मला सांगा बरं. हा. ज्याला बोलायला शिकायचं त्याला ड्रायव्हिंग करायला शिकायचं म्हणून गाडी चालवूनच येईल ना त्याला चालवता. मग त्या कोर्समध्ये, स्पीकिंग कोर्समध्ये आपण काय करतो, फक्त स्पीकिंग वर फोकस ठेवतो. दररोज बोलण्याची प्रॅक्टिस होती. दररोज बोलतात मुलं माणसं जे पण असतील ते दररोज हे कसं म्हणणार, ते कसं म्हणणार, मग ते कसं वाक्य बनतं, प्रश्न कसा बनतो. मग मी त्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारतो, त्यांना उत्तर द्यायला सांगतो. त्याच्यामध्ये व्हिडिओ चालू ठेवतात ते. हा, आणि मग तो कोर्स असा बोलून होतो एकमेकांशी. हा, म्हणून तो त्याची स्पीकिंग फीस कोर्स किती आहे. आहे सर? ठीक आहे. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्याकरण तुमचं चांगलं हो, आणि अजून काही अडचणी असतील तुम्ही मला कधी विचारू शकता. ठीक आहे. या थँक्यू. स्पीकिंग कोर्सला पण तुमचं स्वागत आहे. बाय बाय. थँक्यू सर. मी कॉल करतो. थँक्यू. बाय. ओके. बाय सर.